जय अंबे. खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा. हीच आहे तुझ्या भवानीच्या चरणी प्रार्थना. आता बघा ही माझी मोनिकाची भाकरी. मग मोनिका चपाती पण येत नव्हती आहे ना मोनिकाला. मग मोनिका जशी आली सासरी तसं माझं बघून बघून हळूहळू ती आता एवढ्या सुंदर चपात्या करते. पुरणपोळी माझं पुरण उरलं ना का त्याचं पुरणपोळी पण छोटी छोटी करते. आता आज भाकरी करायचा प्रताप केला आहे तिने. बघा मस्त अशी भाकरी केली आहे तिने. नॉट बॅड ना. आधी थोडीशी चुकली होती पण आजची छान अशी भाकरी आली. त्यामुळे शिकलं तर सगळं होतं की नाही. जर मला येतच नाही असं म्हटलं तर मग येणारच नाही. पण ती प्रयत्न करत राहते आणि मग आज तिची छानशी भाकरी आली बघा. मग अशी पण भाकरी आली तरी छानच आहे की नाही. मग शिकलं तर सगळं येतं. मग माझ्या म्हणण्यानुसार सगळ्या गृहिणींच्या म्हणण्यानुसार आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तसं तर मग मी मोनिकाला काय म्हटलं की तू ना गरम पाणी टाकायचं पिठामध्ये. गरम पाणी पिठामध्ये टाकलं, पीठ मळून घेतलं की मग त्याची लाटून पण तुला भाकरी छान येता येईल. मग तसंच आता मोनिका तशीच घेते आणि हळूहळू थापून पण येईलच तिला नाही का. गरम पाण्यामध्ये पीठ भिजवलं होतं आणि आता तिला थापता येत नाही आहे ना म्हणून तिनं लाटून लाटून बनवते. आता लाटून लाटून कशी असू दे भाकरी येते त्याला महत्त्व नाही का. आणि मग हळूहळू तिला थापून पण येऊन जाईल, प्रश्नच नाही नाही का. आता सगळा गोंधळ करते ती, पीठ बीठ सांडवते वगैरे वगैरे, पण हळूहळू तिला मग जमून जाईल आणि मग थापायची पण येऊन जाईल तिला. त्यामुळे असंच करून तर सगळेजण शिकत असतात ना. आणि मग आपल्या घर परिवारातील सगळ्यांना आवडणारी गोष्ट बनवतात. ही पण एक कलाच आहे ना आपल्या सगळ्या गृहिणींची, की गृहिणी अशा छान बनवतात. हां आता टाकून दे, बस झाली छोटीशी. कोणी काही शिकली आता, बरंच काही आता भाकरी तिला येऊ लागले. नॉट बॅड ना, चांगलं आहे, छान आहे. हां आता अशी करता करता तुला व्यवस्थित येऊन जाईल बरं का मोनिका. प्रयत्नाशी परमेश्वर. देवाचं नाव घ्यायचं आणि करायला सुरुवात करायची, मग तो पदार्थ आपला छानच होतो नाही का. जय अंबे ना ती बोव आहे त्यामुळे प्रत्येक पदार्थ छान असतं, आलेलं नसतं नाही का. आपण मग नंतर हळूहळू शिकतच राहतो. त्यामुळे आपण जेव्हा आई आजी जेव्हा काय काय बनवत असते ती मुलं बघत असतात आणि आपोआप त्यांना येत असतं. आमच्याही बाबतीत तसंच झालं. आई बनवायची, आजी बनवायची, ते बघून बघून आम्हाला आपोआप यायला लागली ती गोष्ट आणि मग आपण शिकूनच जातो नाही का. देवाने आपल्याला एक देणगीच दिलेली आहे की आपल्याला हे सगळं अवगत होतं, येतं आपल्याला आपोआप. फक्त करायची इच्छा असली पाहिजे आणि मग आपल्याला आपोआप येतंच. आणि आपल्या घर परिवारातल्या सगळ्यांचं पोटातूनच रस्ता जातो ना प्रेमाचा नाही का. पोट भरलं की मग सगळेजण वा वा हा 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 मस्त असं. आणि प्रेमाचा रस्ता पहिल्यांदा तर पोटातूनच जातो असं म्हणतात नाही का. तर मग बघा आमची भाकरी कशी झाली ते. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या मोनिकाला अजून प्रोत्साहन नाही का. पुढच्या वेळेला अजून छान भाकरी आली की अजून मग मी टाकेल बरं का. आज लाटून करते ती, उद्या आपोआप ती थापून पण करणार आहे. त्यामुळे नॉट बॅड, छान आल्यात बरं का मोनिका. असंच प्रयत्न करत राहायचा, मग बरोबर ज्वारीची बाजरीची कुठली येईल तुला, नागलीची भाकरी येईलच तुला. आणि आता आलीच आहे, प्रश्नच नाही, आता आलीच आहे. अशी आली तरी चालेल, छोटीशी असली तरी चालेल. तर मुलंही जोमाने छान आईला मदत करत असतात, बायकोला मदत करत असतात नाही का. मग काही हरकत नाही ना. आता मुलीच करतात असं नाही, शेफ पण आहेत ना, जेंट्स पण शेफ आहेत, तर मग तेही करतात. आपणही मग सगळ्यांनी केलं तर काय हरकत नाही आहे. त्यामुळे मुलं काय आणि मुली काय आणि मुली काय सगळ्यांना स्वयंपाक आला पाहिजे नाही का. कारण आपल्या पोटाचा म्हणजे ह्या पोटासाठीच आपण सगळं करत असतो ना. म्हणून मग सगळ्यांना, मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे, यायला हवं. तिला तर चहा येतो. मी पार्लरला असायची ना तर मला बाई नसेल आली ना तर तो मला चहा घेऊन यायचा माहिती आहे आधीपासूनच. किंवा काय झालं तर की आत्ता पण बघ झाडू मारून घेतो, लादी म्हणजे पुसून घेईल, जेवण आणून देतो,
असं मला भरपूर मदत करतात. पप्पा तर करतातच, प्रश्नच नाही. पप्पा असं म्हणत नाही की मी जेंट्स आहे आणि मी माणूस आहे आणि कसं काय करू. पप्पा भरपूर अशी मदत करू लागतात. त्यामुळे सगळ्यांनीच आपल्या घरपरिवारातील सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. स्वयंपाकात काय प्रत्येक याच्यामध्ये मदत केली पाहिजे, तरच ती घरातली स्त्री काहीतरी केली ना, तर मग एकमेकांनी मदत केली की मग एकमेकांपासून सगळ्यांना काय काय मिळतं नाही का. आणि मग एकमेकांना मदत केली तर मग ती स्त्री पुढे जाऊ शकते आणि त्या स्त्रीला पुढे जाण्याला, भरारी मारायला, उंच भरारी मारायला आपले घरपरिवारच साथ देतो नाही का. त्यामुळे आपल्या घरपरिवारातील सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. आपल्या एकमेकांना पुढे पुढे जाण्यासाठी उत्तेजना दिली पाहिजे. आणि ना, जेव्हा आपल्या घरातले सगळेजण आपल्याला प्रतिसाद देत असतात ना, तेव्हा त्या स्त्रीला पुढे जाण्याची उमेद तयार होते तिच्यामध्ये आणि ती पुढे जाते. आणि तिला घरच्यांनी जेवढी उत्तेजना देत राहतात ना, जेवढं तिला प्रोत्साहन मिळतं तेवढं ती पुढे जाते. आणि हेच तर स्त्रीला हवं असतं ना, तिला साथ हवी असते घरपरिवाराची. मग ती घरपरिवारातली साथ तिला जेव्हा मिळते तेव्हा ती उंच भरारी मारते. आणि अशी तर उंच भरारी मारण्यासाठी आपल्या घरपरिवाराची साथ हवी ना, आपल्या माणसांची साथ हवी असते. तर ती साथ मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या घरच्या स्त्रीला पुढे जाण्यासाठी उत्तेजना दिली पाहिजे, तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ती पुढे पुढे जात राहावी. यासाठी आपण पण इच्छा व्यक्त केली की आपोआप ती कष्ट करते आणि पुढे जाण्यासाठी हे करते. ती कोणासाठी धडपडत असते? आपल्या घरपरिवारासाठी. तर तिला फक्त की तिची प्रशंसा केली, खूप छान केलंय तू, आणि तिला जी आवड आहे त्या आवडीनुसार तिला जर पुढे आपण प्रोत्साहन दिलं की तू हे कर आणि पुढे जा, तर ती नक्कीच पुढे जाईल नाही का. जेव्हा घरातली स्त्री खुश असते ना, तेव्हा घराचं नंदनवन होतं. आणि असं म्हणतात आपल्या घरची ही लक्ष्मी असते, त्या लक्ष्मीचा आदर केला पाहिजे. त्या लक्ष्मीचा आदर केला पाहिजे आणि तिला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त केलंच पाहिजे, प्रश्नच नाही. पण जेव्हा आपण त्या स्त्रीचा आदर करतो तर आपण लक्ष्मीचा आदर करतो. त्या घरी लक्ष्मी नांदते असं म्हणतात. आपले जुने लोक म्हणायचे की नाही, हो की नाही. भाकरी करता करता ही बघा 5वी-6वी भाकरी अशी फुगली मस्त टम, म्हणून प्रयत्नाशी परमेश्वर, हो की नाही. आली की नाही भाकरी आणि अशी मस्त फुगली अशी. मग त्याला पापड आला पाहिजे हे आपलं म्हणणं असतं ना. मग आता पापड आलाय त्याला म्हणजे तू सक्सेस झाली. आता पुढच्या वेळेला अजून केलं की अजून येणार. आता बघ कशी मस्त टम्म फुगली आपली भाकरी. वा, वेल डन हा मोनिका.